इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पेन्शन मंजुरी पत्राचं वाटप खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। या कार्यक्रमात बोलताना आमदार आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली। कागलपेक्षा इचलकरंजी मोठी असताना मुश्रीफांनी आपल्या मतदारसंघात 2 वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करून घेतली, मात्र इचलकरंजीतील आयजीएममधील 300 बेडच्या नर्सिंग कॉलेजला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देऊनही त्यांना अंतिम मंजुरी मिळाली नसल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं। पालकमंत्री मुश्रीफ यांना इचलकरंजी कधीच दिसली नाही, एकत्र असूनही त्यांची पूर्वीसारखीच भूमिका राहिल्याची टीकाही आमदार प्रकाश आवाडे यांनी यावेळी केली। त्यांनी परवा 2 त्यांच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल केलं, एक त्यांनी आयुर्वेदिकचं हॉस्पिटल आणि दुसरं योगाचं हॉस्पिटल तयार केलं। त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 ठिकाणी ते आणलं, पण इचलकरंजी त्यांना दिसली नाही। इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयामध्ये 300 बेडचं आम्ही हॉस्पिटल केलं, त्यावेळी आम्ही इथं आमच्या इचलकरंजीला नर्सिंग कॉलेज मंजूर झालं, त्याचा उल्लेख त्यांना करावा असं वाटलं नाही त्यांच्या परवाच्या कॅबिनेटमध्ये। का हो, का राहिले ते?